नमस्कार, फिरतो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक, खूप विधानसभा 2024च्या निवडणुका जो प्रचार आहे तो प्रचार मध्यावरती येऊन ठेपल्या. अवघ्या 5 ते 6 दिवसांवरती आता ह्या निवडणुकाचं वातावरण थंड होईल. मात्र ह्या प्रचाराच्या धुरा संभवत असताना प्रचार जोरवाला आणि थंडीच्या मोसमामध्ये प्रचाराचा जोर हा वाढलेला दिसून येतोय. आपण सध्या माढा मतदारसंघाचा जर आढावा घेतला तर माढा मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर अपक्ष उमेदवार जे रणजितसिंह शिंदे आहेत ते आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुतारे चिन्हावरती विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील हे आपले निवडणूक लढवतात आणि त्यांच्यासोबत तिसरा उमेदवार म्हणून महायुतीच्या मिळताई साठे त्यांची अगदी शेवटच्या क्षणामध्ये उमेदवार झाली. ह्या माढा मतदारसंघात जर आता आपण आढावा घेतला तर माढा मतदारसंघामध्ये 2 प्रमुख मुद्दे चर्चेला येतात की जे अभिजित पाटील यांच्या माध्यमातून जो मुद्दा येतोय तो म्हणजे जो काय ऊसदराची कोंडी फोडली जिल्ह्यामध्ये त्यांनी 3,500 रुपये ऊसदर जाहीर केला आणि त्यानंतर जे काही ऊसदराची कोंडी फोडली तो ऊसदराचा मुद्दा हा सध्या माढा मतदारसंघामध्ये असतोय. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान जे आमदार आहेत बबनदादा शिंदे यांचं जे काही गेलं 30 वर्षातलं काम आहे ते काम लोकांसमोर घेऊन ते या समोर येत आहेत. त्यांनी सांगितलं प्रकृती अस्वास्थ्यामुळं मी आता निवडणूक लढवत नाहीत, माझा मुलगा रणजितसिंह शिंदे ते लढवत आहेत. आणि विशेष मी बबनदादांनी शेवटपर्यंत जे काही सांगितलं की मला जर राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी चिन्ह जर नाही मिळालं तर मी अपक्ष चिन्हावर लढवेल आणि त्या पद्धतीने ते रणजितसिंह शिंदे हे अपक्ष चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. एकंदरीत पाठीमागच्या 4 तारखेला अर्ज निश्चित झाले आणि त्यातून प्रचाराचा धुरा जो काही सुरू झाला ते वातावरण पाहायला गेलं तर अभिजित पाटील यांनी जाहीर सभांच्या माध्यमातून पुढच्या प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र या ठिकाणी माढा मतदारसंघामध्ये दिसून येते. त्याचं उदाहरण पाहायला गेलं तर ज्या 2 मोठ्या सभा झाल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे काही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांची सभा झाली असेल आणि त्यानंतर काल ज्यावेळेस करकम या ठिकाणी राष्ट्रवादीचेच खासदार अमोल कोल्हे यांची सुद्धा जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभांच्या माध्यमातून अभिजित पाटील जे आहे ते अभिजित पाटील एकदम त्यांचे काही व्हिजन आहे ते व्हिजन मांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर नेमकं शासनाच्या विरोधी काय धोरण आहे ते धोरण सांगत असताना त्यांनी शासनावरती हल्लाबोल करतात. आणि त्याच पद्धतीनं गेल्या 30 वर्षातला माढा शहरातला विकास असेल, माढा मतदारसंघामधला काय विकास झाला नाही त्या संदर्भातली जे टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणावरती करत असल्याचे चित्र एकंदरीत दिसून येते. जे महाविकास आघाडी माध्यमातून अभिजित पाटील यांना पक्षाची ताकद मिळते त्या ताकदीच्या वापरून जयंत पाटील असतील, खासदार अमोल कोल्हे असतील किंवा उद्या होणारी ओमराजे निंबाळकर यांची सभा होणार असेल माणेगावमध्ये तर ह्या पक्ष पातळीवर जे एखाद्या उमेदवाराला पक्ष तिकीट मिळते अशी पक्ष ताकद त्यांना त्या पद्धतीने मिळते. पण दुसरीकडे आपण पुढे पाहायला गेलं तर अभिजित जे हे आहेत रणजितसिंह शिंदे हे अपक्ष आहेत. त्यामुळे अपक्षांच्या या चिन्ह अपक्ष लढवत असताना त्यांना सफरचंद चिन्ह मिळाले आणि अपक्ष चिन्हावरती निवडणूक लढवत असताना मोठा राजकीय प्लॅटफॉर्म कुठे त्यांना मिळत नाहीत. मात्र बबनदादा शिंदे यांनी घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन त्यांचं काय आजपर्यंत 30 वर्षाचं राजकीय मदत केली असेल, राजकीय ताकद आहे ती राजकीय ताकद वापरत असताना वैयक्तिक भेटीगाठीवर त्यांनी भर देण्याचा प्रयत्न केलाय. व्यक्तिगत त्यांचे संबंध सगळ्यांबरोबर चांगले आहेत. माढा मतदारसंघामध्ये आपण पाहायला गेलं तर बबनदादा यांना पांडुरंग परिवार आहे जो काही 42 गावामधला महत्वाचा ठरणार आहे. पांडुरंग परिवार असतील, विठ्ठल परिवारातील काही नेते असतील त्यांच्या माध्यमातून ताकद मिळवण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर मोहिते पाटलांची जी ताकद आहे ती मोहिते पाटलांची ताकद अभिजित पाटील यांना मिळते. मात्र बबनदादा शिंदे यांची शिंदे परिवार आणि मोहिते घराणा यांचे 2 राजकीय घराणे आहेत ते सुद्धा राजकीय घराणा आहे ते आपले राजकीय ताकद या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतात. एकंदर माढा मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर अगदी मोजक्या शेवटच्या टप्प्यावरती खूप आरोप प्रत्यारोप होत आहेत. गटाचं बेरजेचं राजकारण होतंय, अनेक गट एकमेकांना पाठिंबा देत आहेत. आपण जर माढा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांचं जर पाहायला गेलं तर गेल्या 30 वर्षापासून ज्यांचा राजकीय दुराव निर्माण होता असे सावंत बंधू जे होते प्राध्यापक शिवाजीराव सावंत त्यांनी त्या ठिकाणी बबनदादा शिंदे यांना पाठिंबा दिला आणि ते सांगितले पुढची काय निवडणूक होणार आहे ते आम्ही निवडून करणार आहोत. त्याचबरोबर इकडे जर पाठिंबा मिळत गेला तर अभिजित पाटील सुद्धा तेवढी ताकद नंतर मिळाली गेली की त्याबरोबर जिल्हा परिषद असेल जे भारत शिंदे असतील किंवा बबनदादाचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय कोकाटे त्यांची ताकद अभिजित पाटीलला मिळाले. एकंदरीतच दोन्ही सध्या जर पाहायला गेलं तर दोन्ही जे गट आहेत म्हणजे बबनदादाचा गट असेल रणजितसिंह शिंदेच्या माध्यमातून काम करणारा किंवा अभिजित पाटील यांचा गट असेल तर दोन्ही गट आता दोन्ही राजकीय दृष्ट्या असेल तेवढे ताकदवान ठरलेत. आर्थिक दृष्ट्या जर पाहायला गेलं तर तेही तेवढ्या दोन्ही ताकदी नाहीत. मात्र प्रचाराच्या जर धुराकोट बघितल्या गेल्या तर अभिजित पाटील थोडी या ठिकाणी वरचढ झाले दिसून येतात. कारण त्याच्या 2-3 झालेल्या मोठ्या जाहीर सभा असतील किंवा गावोगावी गावभेट दौरा करत असतात. सायंकाळच्या त्यांच्या काय मोठ्या जाहीर सभा होतात त्या जाहीर सभांच्या माध्यमातून त्यांचे काही व्हिजन मांडण्याचा प्रयत्न करतात. ते व्हिजन मांडून प्रयत्न करत असताना अभिजित पाटील थोडे वरचढ ठरतात. मात्र आता पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे बबनदादा बघायला गेलं तर किंवा रणजितसिंह शिंदे पाहायला गेलं तर ते अपक्ष आहेत. अपक्ष असल्यामुळे कुठला स्टार प्रचार त्यांच्याकडे येणार नाही.
जर मोठी जाहीर सभा झालीच, मला वाटतं त्यांची सुरुवातीच्या काळामध्ये जाहीर सभा झाली होती की ज्या ठिकाणी त्यांचा निर्धार मेळावा झाला, रणजित भाईला नेमकं काय करायचं, पक्षाने तिकीट नाही दिलं तर काय करायचं, तो निर्धार मेळावा झाला. त्यानंतर मात्र मोठा मेळावा शिंदे गटाकडून कुठला झालेला आपल्या पाठीमागे दिवसात पाहायला मिळत नाही. मात्र निवडणुकीच्या अगोदर 1 किंवा 2 दिवस तसा मोठा मेळावा होऊ शकतो त्यांच्याकडून, आणि जी त्यांची राजकीय ताकद आहे, ती राजकीय ताकद दाखवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न तो पुढच्या काळामध्ये होईल का, ते आपल्याला आता या ठिकाणी पाहावं लागणार आहे. मात्र नेमका मतदारांचा कौल कसा असणार आहे. अभिजित पाटील हे तुतरे चिन्हावरती लढत आहेत. तुतरेचा खूप मोठा फॅक्टर हा माढा मतदारसंघामध्ये लोकसभेला चाललेला दिसला, त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा तो ट्रेंड चाललेला दिसून येतोय. मात्र अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी रणजित शिंदे हे सफरचंद चिन्हावरती या ठिकाणी येऊन लढवत आहेत. एकीकडे सफरचंद आहे, दुसरीकडे घड्याळची टिकटिक आहे, आणि तुतारी हा एकदम तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान होणार, आणि तो मतदाराचा कौल काय असणार तो आपल्याला 23 तारखेला येणाऱ्या निकालामधून तो आपल्याला पाहावं लागणार आहे.